कायदा पूर्णपणे लागू होऊन ग्राहकांची फसवणूक या ठिकाणी बंद केली जाणार आणि बाकीचे जे मुद्दे आहेत कायदेशीर मुद्दे त्याची लढाई पूर्णपणे कायदेशीर लढणार आमचा पक्ष। आणि या सगळ्यांमध्ये आम्हाला जर काही लढाई पूर्णपणे जिंकायची असेल तर महाराष्ट्रातील सुवर्णकार जनतेला, सुवर्णकार कामगारांना आमचं या ठिकाणी आव्हान आहे आमच्या पक्षातर्फे की सगळ्यांनी असाल तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडून द्या, जेणेकरून आम्ही राज्य शासनात मोठ्या प्रमाणात त्यावर आवाज उठून तो निर्णय घेऊ शकतो। स्टोर जो है उसमें से कुछ स्टोर्स है उसका गलत उसका इस्तेमाल कर रहे हैं। एक उत्तर देते तो गलत इस्तेमाल कर रहे हैं, वो 916 का हॉलमार्क लगा के देते हैं, लेकिन आप जब दूसरे सोनार के पास वो बेचने को जाते हो तभी सकते हो उसमें प्योरिटी 80% ही है, आपसे वहाँ पे चिटिंग हुई है, तो उसके अगेंस्ट हम लोग आवाज़ उठाएंगे। वो है तो उसके लिए जीआर आना चाहिए और वो कायदा एकदम अच्छे से वो लागू होना चाहिए। अगर किसी सोनार ने 916 का बिल दिया वो ऑर्नामेंट्स को और उसमें अगर सोना कम निकला तो उसके ऊपर क्रिमिनल एक्शन होगा, तभी वहाँ पे अपने ग्राहक सब संतुष्ट हो जाएंगे। कामगार आमच्याकडे गेल्या 6 महिन्यापूर्वी या बाबतीत आले, बरेचसे त्यांचे प्रश्न प्रलंबित होते। तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातील प्रत्येक कामगार वर्ग हा सगळीकडे त्रासला कंटाळला की त्याकडे एकच पर्याय राहतो, ते म्हणजे शिवतीर्थ। तो राजसाहेबांकडे येतो, प्रश्न मांडतो, त्याने मांडले प्रश्न, त्यानंतर 7 ते 8 महिने आम्ही याच्यावर आमच्या कायदेशीर टीमने अभ्यास केला। त्यानंतर आमचे जे सहकारी सगळे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्ही याच्यावर अभ्यास केला आणि आत्ता पत्रकार परिषद घेण्याचं काही इलेक्शनच्या तोंडावर हे काही कारण नव्हतं। आम्ही मगाशी सांगितलं सरकार आलं बदलल्यानंतर आमची पहिली लढाई मोठं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात दिसणार। इस मुद्दे पर एक ही कहना चाहेंगे कि ये चुनावी मुद्दा है, हमने बोला है कि हमको चुन के दो, सभी पार्टियां बोलते हैं, लेकिन ये जो कामगार है ये मुद्दा हमारा चुनाव का नहीं है। दिस इज़ नॉट अ इलेक्शन पॉइंट, दिस इज़ अ लॉन्ग टर्म पॉइंट, बिकॉज दिस इज़ अ प्रोसीजर, इज़ लॉन्ग टर्म प्रोसीजर। दिस इज स्टार्ट फ्रॉम द दिल्ली, देन वी कम टू द महाराष्ट्र। तो हमारा ये दिल्ली से इसका कायदेशीर लड़ाई शुरू होगा, वो महाराष्ट्र में आगा और इनको हम लोग न्याय देंगे। सिर्फ फिर से यही कहता हूँ, अगर हमारे ज़्यादा से ज़्यादा एमएलए यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा हमारे प्रत्याशी चुन के आते हैं तो हमको ये लड़ाई बहुत इजी हो जाएगी, जो हम विधिमंडल में विधानसभा में उसके आवाज़ उठा के हम लोग उसके ऊपर जीआर ला सकते हैं। सब तुम्ही विचारा। आम्ही येणाऱ्या इलेक्शन नंतर आम्ही मेळावा घेणार होतो, पण निवडणुका असल्यामुळे आम्ही मेळावा पुढे केलेला आहे। कारण सुवर्णकरांचे विषय जोपर्यंत ग्राहकांना, सुवर्णकरांच्या चलनाचा विषय हा जोपर्यंत लोकांपर्यंत आम्ही मांडत नाही, लवकरच मेळावा घेऊन आम्ही या सगळ्या गोष्टीची पाठपुरावा आणि प्रश्नांची जी मांडलेली आहेत त्याची उत्तरं पण आम्ही तुम्हाला आणि निवडणूक आहेच। इतर व्यवसायाप्रमाणे सुवर्णकार व्यवसायामध्ये देखील परप्रांतीयांचा पूर्ण भरणा झालेला आहे। मग अशा वेळेस मराठी माणसांसाठी तुमची संघटना किंवा त्यांना उद्योगधंदे निर्माण करून देणार का? मगाशीच आम्ही सांगितलं 100% त्यासाठी ती संघटना काम करणार आहे। मराठी मुलांना या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे। जो महाराष्ट्र शासनाचा इमिग्रेशन ॲक्ट आहे 80% भूमिपुत्र आणि 20% परप्रांतातले चालतील, तसंच आमची सगळीकडे पत्र जाणार आणि हा मुद्दा सगळा प्रचारासाठी माननीय अमितजींच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेला आहे आणि त्याच्यावर पूर्णपणे कारवाई आणि मराठी मुलांना उद्योजक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार म्हणजे होणारी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तुम्हाला ग्वाही देतो। भुलेश्वर विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे चोरीचे दागिने खरेदी विक्री केली जाते, या संदर्भात आपण काय आवाज उठवणार? या संदर्भात आम्ही आतापर्यंत आवाज उठवलेलाच आहे, पण आता प्रश्नाचं उत्तर देताना सांगतो चोरीचे दागिने जेव्हा विकायला चोर येतो त्यावेळी तो सांगतो त्या ठिकाणी, त्यावेळी सगळेच सोनार, मी म्हणणार नाही की ते सगळेच सोनार चुकीचे नाही आहेत। एखादा इमानदार सोनार पण त्या ठिकाणी असतो, त्याला सांगितलं जाते की आमचे वडिलोपार्जित वंशपरंपरेत ते आहे, त्याचं बिल नसणारच ना पूर्वीचं, ते दिले जातात त्याला आणि ते पैसे घेऊन तो निघून जातो आणि नंतर पोलीस येतात सांगतात तू चोरीचे घेतले। तो सोनार एकटा कसा काय त्याच्यामध्ये चुकीचा आहे? आता माझ्या आजी आजोबांचं जर सोनं असेल तर त्याचं काय बिल नसणारच आपल्याकडे। मग तुम्ही फक्त सोनाराला कोण नाही भेटत म्हणून त्या सोनाराला धरायचा, पोलीस स्टेशनला न्यायचा, त्याच्यावर केस करायची किंवा त्याच्याकडून सेटलमेंट करायची, हे चालणार नाही। त्यासाठी एक काहीतरी कायदा बनवा। जर विदाऊट बिलचं सोनं असेल तर त्या माणसाकडून काय घ्यायचं, त्याचं आधार कार्ड घ्यायचं, काय घ्यायचं, एक वेगळा फॉर्म दिला पाहिजे। त्यासाठी पोलीस खात्याने आणि आपल्या गृह खात्याने, म्हणूनच मगाशी आम्ही सांगितलं सरकारने यावर लक्ष ठेवलं तर मोठा रेव्हेन्यू सरकारलाही येण्यासारखा आहे याच्यात। यावेळेस शासनाकडून जी काही कारवाई होते ना सोनारांवरती, अक्षर त्याचं घर, कुटुंब, व्यवसाय सगळं उद्ध्वस्त होतो, अक्षरशः जीव देण्याची वेळ येते। तो खरोखर तर त्या रॅकेटमधला असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करा, पण त्याला कोणी वडिलोपार्जित आहे, माझ्या आजी आजोबांचं सोनं आहे, तर मी आता माझ्याकडे प्रॉब्लेम आहे, हॉस्पिटलला आहे, विकायला आलो आहे, हे केलं तर चुकणार ते। त्यासाठी त्याच्यावर ॲक्शन घेऊ नका।